अरे आहे बघ. ये देखो बॉडी लोशन. गुड मॉर्निंग. तर आमच्या दिवसाची सुरुवात ही अशी होते. हे बघा बर्थडे बॉय पराक्रम करून ठेवले. वृषालीचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. बायकोच्या अंगाला बॉडी लोशन लावायची नवीन पद्धत. भाऊ शोभलास तू माझा. टाइम बघा, टाइम दाखव. सोफा लोशन झालंय. हो तर आता आम्ही इथून निघालोय. नाश्ता करणार वाटेत, पेट्रोल भरणार, एटीएम मध्ये जाणार, पैसे काढणार. तुझ्या केसांवर मग किती आहे केस दाखव रे. हे कर ना, हे कसं करायचं? कंडिशनर झाला त्याचा. तुम्ही पुसा. आम्ही आता पोहोचलोय भाऊच्या धक्क्यावर आणि बापरे एवढी गर्दी आहे जायला. इथून आम्ही बोटची तिकीट काढली आहे. बोटमधूनच गाडी घेऊन आम्ही पुढे अलिबागला जाणार आहोत. आता पोहोचलोय भाऊच्या धक्क्यावर. तिकीट तर आधीच काढून ठेवली होती सागरनी. आम्ही 5 जण आहोत आणि 2 बाईक. आता बघू कसं एंटर. आमचे 2 हो बघू आता कसं जातोय आम्ही. हा तिथून जाणार वाटतं ना. माझ्याकडे आहे तुझा मोबाईल. तर लास्ट टाइम आम्ही इथेच मासे न्यायला आलो होतो भाऊच्या धक्क्यावर आणि आता इथूनच बोट सुटणार आहे. तर सागर सांगतील, सागरनी तिकीट काढल्यात. पर पर्सन कशी तिकीट आहे आणि जर गाडी घेऊन जायची असेल तर कशी तिकीट आहे. आमची रिटर्न काढली म्हणजे येणं जाणं एका माणसाचं 1350 आहे आणि बाईक 250 रुपये. म्हणजे येऊन जाऊन बाईकचे 500 रुपये दिले आहे. म्हणजे 13 दुने 26, 27 आणि 500 3200 रुपये पडले आम्हाला दोघांना येणं आणि जाणं. म्हणजे जाणं आणि येणं. आता फेरी लागली आहे आणि बाईक लावायला पुढे सोडतात. त्याची आम्ही पटकन जातो कारण चांगली जागा मिळते बाईक लावायला. आमचा एक मित्र तिकडे कुठेतरी कोपऱ्यात गेलाय. तो जाऊन भाऊच्या धक्का तिकडे फिश मार्केट मध्ये जाऊन बसलाय. तो दिसतोय. वेटला दिसला. आम्ही इथून हात दाखवतोय त्याला. ह्यांचे एक मित्र तिकडे गेले होते. अजून एक आहेत मित्र ते डायरेक्ट पनवेल वरूनच येणार आहे. असं आमचा 6 जणांचा ग्रुप आहे आणि आम्ही फर्स्ट टाइम म्हणजे असं हे करतोय, एकत्र ट्रिपला जातोय यांचं बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. तर आता आम्ही जाऊ. बोर्डिंग सुरू झालंय, आम्ही निघतो. हा सुटतो नाहीतर मग गर्दी झाली की आपल्याला जागा नाही मिळणार. चला बाय बाय. तर आमची चेकिंग झाली आहे आणि आम्ही आता जातोय बोट मध्ये. मस्त व्ह्यू आहे. आता इथे आम्ही गाडी पार्क करणार आहोत. कुठे करतोय काय नाही. हा इथेच सांगितलं उतरू. आपण पण अशी बोट घेऊया काय. होय ना. लय भारी वाटतं. एक नवीन एक्सपिरियन्स असा. किती गाड्या राहतात, किती बाईक राहतात. ऍक्च्युली पेट्रोल भरून तसं गेलं ना तर परवडतं. म्हणजे बाय रोड पण खूप वेळ लागतो. 2 तास जातात. त्यापेक्षा हे बरं 1 तासात पोहोचलो. परवा 2 तासाचा हे वाजता ना माणूस फ्रेश राहतो. बर्थडे असल्यामुळे आज मला फ्रेश राहणं गरजेचं आहे. एन्जॉय करायचं आहे. काय अगदी. हे बघा खूप मोठी बोट आहे. आम्ही आता आजचा ब्लॉग पूर्ण मी करणार आहे बर्थडे ब्लॉग. ओके चालेल. आजचा ब्लॉग सागर करते. मी हँडओव्हर करते तुला. चल उगाच ऍक्टिंग सुरू झाली. म्युझिक जरा चुकली आहे. ठीक आहे समजून घ्या. चला आता कुठे जायचं. चला हे बघा नंबर 1 माझी बायको. हे आमच्या ग्रुपमध्ये नाहीत. नंबर 2 अक्षय भाऊ. नंबर 3 अक्षय भाऊची बायको. नंबर 4 अनिस भगवान. 5वा कोण आहे. 5वा मी आहे. म्हटलं 5 तिकीट कोणाची. आणि हा मस्त व्ह्यू दाखवतो. क्या बात क्या बात क्या बात. आमचा नवोदित ब्लॉगर प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर अनिस बागवान. तर आम्ही आता वरच्या साईडला आलोय. आम्ही बघतोय असं एक चांगली अशी प्लेस जिथे आम्ही बसू. वरती जायचं, इथे खाली जायचं काय. आम्ही आता आतमध्ये आलोय.
आतमधला सीट. पण मला वाटतं आपण बाहेरच बसूया. इकडे बघा बघतो आपण बाहेर बसूया. चल ती सीट जाईल नाही तर. खालती पार्किंग एरिया आहे आणि वरती इथे सिटिंग एरिया. आम्ही जागा शोधतोय. आम्ही अजून थोडंसं वरती आलो. बघू. खूप छान वाटते. खूप नवीन असा एक्सपिरियन्स आहे. तुला कसं वाटतंय? एकदम बढिया. बर्थडे आहे स्पेशल डे भारी वाटतं. बोट चालू आहे ना. हो. चला म्हणा आता आमची बोट सुटली आहे. असं काय सेफच वाटतंय. ट्रॅफिक बघितली मजा येते. तो स्पीड पण जास्त आहे वाटतं. स्पीड वाटतोय. आपली सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आपत्कालीन परिस्थिती कृपया शांत राहा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू सागर. इकडे किती बोट लागलेत बघा. त्या सगळ्या बोट इथे पार्किंग केल्यात. एक बोट मधून तर मी खूप वेळा फिरली आहे मुंबई टू अलिबाग. पण मुंबई टू अलिबाग हा प्रवास जरा वेगळा आहे. आमच्यासोबत आमची बाईक पण आहे. जोरात बोलायला लागलं आहे कारण समुद्राच्या हवेमुळे आवाज येत नाही आणि याचं स्पीकर पण चालू आहे. चला माझा बर्थडे सेलिब्रेशन डिस्प्ले केलाय. चाललोय सेलिब्रेट करायला. सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत. प्लॅनिंग याने केले कारण मुंबईत हा 7-8 वर्ष आहे त्यामुळे जास्त माहिती याला आहे मुंबईतली. तर ऑब्विसली तूच करणार आहे. आता गेल्या वर्षी बघ मी गेल्या वर्षी गेला होता की नाही गावी. क्रूज लागली आहे ती वाली व्हाईट वाली काय. हा ही कोणती जेट्टी आहे रे. हो बाई कसं मधून मधून न्यावं लागेल ना त्याला. स्पीड ड्रायव्हर आहे बाबा. सगळीकडे बघ ना बोटीच बोटी पार्क केल्या आहेत आणि ती बोट येते ना. काय नाव आहे तिचं. M2M फेरीज ही आपल्याकडे जाते का गावी. हा आमच्या सिंधुदुर्गात पण सुरू केली आहे जी विजयदुर्ग जेटीवर थांबते ना. थांबते की नाही माहित नाही बाबा. सांगितलं तर होतं थांबणार. हो नाही मी पण ऐकलंय विजयदुर्गचला. असं वाटतं कापल्या बोट म्हणलं अर्धी पाठवल्या. हा ही बघा मुंबई. ही क्रूज बघ ना. ते आमचं फोटोशूट चाललंय आणि उलटी डोकी. चला ही बघा M2M. आम्ही मुंबई टू मांडवा जेटी आता पोहोचलोय. थोडंसं फोटो सेशन सुरू आहे आमचं. लास्ट टाइम आम्ही ह्या बोटने प्रवास केला होता इथे आणि असं इथून गेलो होतो. या टाइमला काहीतरी असा वेगळा बोटीचा वेगळा अनुभव. हे बघा बर्थडे बॉय. बर्थडे बॉय. हा येऊन दे येऊन दे येऊन दे. रागू देत. व्हेरी गुड. असं बांधून टाक. इकडनं पण येऊन दे. थोडी आत अजून थोडी. शिट्टी मार रे. नाही इकडनं टेकली बोल. होय बाबा उतारतो. लेट्स गो. आम्ही आता बोट मधून बाहेर पडतोय. चला आता आम्ही नाश्ता करतोय परतचा. येताना आम्ही खाऊन आलो होतो अलिबागचा वडापाव. हॅलो. चला आमचे पार्टनर भेटले तर आम्ही आता जातोय आमच्या डेस्टिनेशन पर्यंत. सुरकीत भाऊ बघा आम्ही
आम्ही आत्ता आलोय गणेश खानावळीमध्ये. लास्ट टाइम आमचं इथे जेवायचं राहिलं होतं. मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असाल. आम्हाला यायचं होतं इथे, पण आमचा बेत पोपटीचा झाला, त्याच्यामुळे आम्हाला नाही यायला जमलं. पण आज आम्ही खूप असं लांबून फिरून या खानावळीत परत जेवायला आलो आहे. बघू आज काय जेवायचा प्लॅन आहे. नॉनव्हेजच असेल. हे बघा आमच्या 6 जणात फक्त यालाच थाळी मिळाली आहे. आणि हे बघा कशा आवरे. तुझ्या 100% पोटात दुखणार आहे. ही माझी नाही ग, बर्थडे बॉय आहे, त्याला घेऊ दे. हे सुरमई सांगितली. सुरमई आहे ग बाळा. अरे 14 वर्ष इकडे वनवास भोगलाय मुंबईत तिने. चला इथे आमची थाळी आली आहे. आमच्या तिघांची आली आहे. पापलेट एवढे काटे पाहिजे ना, एवढे काटे पाहिजे ना, परत घेतला नाही पाहिजे ना पापलेट. साईडची झालर आहे ना पूर्ण भरलेली पाहिजे काटे. सुरमई रावस. चला आम्ही आमचं मील मालवणला आहे रे, त्याला पापलेट दिलं. फोटो काढवता होता पापलेट करून. शेफ्टी हातात पापलेट खाल्ली मालवणला. नशीब ताटात पडलं. मला वॉशरूमला जायचं होतं, म्हणून आम्ही इथे ना जवळपास ट्रेन होतं. म्हटलं ट्रेनमध्ये जाऊया, वॉशरूमला जाऊन येऊया. तर इथे डिस्काउंट होतं, तर म्हटलं की बघूया असंच फिरूया. आम्हाला कपडे आवडत गेले. आम्ही बघा 3-4 घेतले पण. आणि आमचे नवरे ना तिकडून आम्हाला ओरडतायत, अगं चला अरे चला म्हणून. अजून आम्हाला शॉपिंग करायची होती, पण आमचे नवरे काय आम्हाला शॉपिंग करायला देणार नाहीत. ते तिथे आमची वाट बघता. आम्ही जातो आता. आता आम्ही कसं ओरडा खाणार तो बघा. तिच्या नवऱ्याने काय रिॲक्टच नाही केलं. बड्डे कोणाचा आहे? माझा घ्यायचंय. माझा नवरा कुठे? माझं काही नाही आहे, सगळं पुरुषांचं आहे. मी नाही, सागर मला ओरडेला म्हणून म्हटलं तुझ्याकडे ठेव. आता सागरकडे जातो. अरे बड्डेला मला तरी काहीतरी शर्ट बीट आणायचं. तुला मी फोन करून बोलवते की तू चल, तर नाही. के खाय के पान बना. 3 पान आहेत. खुल गया बंद अकल काटाला. तिसरं कोण आहे? तुम्ही नाही खाल्लं अजून? नको आहे? अरे वा वाचलं. मी धरते बाबा, नाही तर माझं पण अप्पू घालायचं असतं तोंडात. फायनली 1 तासाचा प्रवास करून आम्ही आमच्या कॅम्पच्या इथे पोहोचलो आहोत. धके खात एवढा. हो आता आम्ही कन्फर्म करतोय नेमकं कोणतं रिसॉर्ट, म्हणजे कोणतं कॅम्पिंग आपण विसरलो म्हणतोय. कोणतं हे बुकिंग केलंय बघतायत. पण तुम्हाला मी व्ह्यू दाखवते. हे बघा इथे समुद्र आहे हा. आणि आम्ही आता पोहोचलो. हे बघा सागर इथे गाडी पार्क करतायत. आता का हे बघा आम्ही तिथे थांबलो होतो तेच होतं. आणि उगाच हा माणूस आम्हाला पुढे घेऊन आला. आणि आता आम्हाला चालत तिथपर्यंत घेऊन जात आहेत. आणि आपण बघ कसं गाडी घेऊन गेलेत पुढे. आणि आम्ही हा हे बघा येता येता केक घेऊन आलेत. हा पोचलो बाबा एकदाच एवढा लांबचा प्रवास करून. सकाळी आम्ही 9 वाजता निघालोय. आता किती वाजले ग? जेवलो म्हणजे आरामात. आता आम्ही 3:40 4 वाजत आलेत. आम्ही पोहोचलोय. आता आम्ही चेक इन करू. गेटवरच्या माणसाला बघ तरी नाही म्हणून सांगितलं. लागला आता. आम्ही आता पोहोचलोय आमच्या कॅम्पिंगच्या जागेवर. आणि हा हे 3 आम्ही जागा शोधल्या. हो 3 मध्येच होतो हा पहिल्यांदा असं. इकडे कॅम्प लावलेत. हळूहळू मी तुम्हाला दाखवेनच. समुद्राच्या एकदम बाजूला
आणि तिथे खुर्च्या पण लावल्यात, म्हणजे इथे गेमिंग वगैरे होईल असं वाटतंय मला. तर चला आता आम्ही चेक इन करून घेतो. ए सावकाश. हा बघा, हा आमचा कॅम्प आहे. आम्हाला 1, 2 आणि 3 असे हे दिलेत, टेंट दिलेत. तर चला आता आम्ही आमचं इथे सामान ठेवतो आणि मग थोड्या वेळाने आम्ही बीचवर जाऊ. थोडं ऊन झाल्यावर बीचवर जाऊ. आता सामान ठेवून घेऊ. ए काय मस्ती चालली आहे शी बाबा. हे आताच जायची घाई झालेली होती कारण तिकडे खूप छान असा नजारा आहे, खूप छान व्ह्यू आहे. इकडे बशी तू, इकडे बशी आहे, लग्न ठरलंय. हा बघा, हा किती बिझी आहे बघा. अरे बाजूला हो, हे बघ सगळं अडवून घालतोय. हा बघ, हा बघ. थांब इकडे थांब. हे बघ सगळे काय म्हणतात. बाहेरच्या बायको बरोबर बिझी. हॅलो. इम्पॉर्टंट कॉल आहे, मला बोल. तर हा आहे आमचा शामियाना, नक्षीदार शामियान्याला. ऑर्डर बघा. हे बघा, हे 4 मित्र एकत्र झाले आहेत आणि कशी शॉक लागायचा, मारायचा एक सिंगल आहे. काहीतरी ह्यांचं गॉसिप चाललंय. हे बघा, मी गपचूप जाऊन ऐकते. एक्सक्यूज मी बॉय, प्लीज आम्हाला वेलकम ड्रिंक द्या. थँक्यू. हा तर अस्सल वाटतोय. थँक्यू. चिअर्स. असं पकडा ना, असं पकडा. हे इकडे चिअर्स. चिअर्स. थोडा वेळ बसलो, मग आमचा पार्टनर जाऊन बॅट बॉल घेऊन आला. मग बॅकग्राऊंडला ना मस्त गाणी लागली होती आणि आम्ही गाण्यावर डान्स करत करत इथे बॅट बॉल एन्जॉय करत होतो. मग आम्ही गेलो बीचवर आणि बीचच्याच साईडला असे मस्त झोपाळे लावले होते. इथे सागर झोके घेत होते आणि सागरचे मित्र ना मला सांगून गेले की मग व्हिडिओ बनव, मी कसं सागरला पाडवतो बघ. आम्ही आलोय आता बीचवर. इकडे आम्ही क्रिकेट खेळतोय आणि सागर इकडे ना काय करतोय. सागर हे बॉक्स आखतोय. याच्यामध्ये आम्ही खेळणार आहोत कारण वाऱ्याने बॉल इकडे तिकडे खूप उडतोय आमचा. खूप मजा येणार आहे. आम्ही खूप धमाल करणार आहोत. आता बॉलिंग करतील मिस्टर संकेत घाणेकर आणि फिल्डिंग करतायत अनिस बागवान आणि अक्षय क्षत्रिय आणि बॅटिंग करतायत आमचे म्हणजेच मिस्टर सागर वंजू आणि मी अंपायर आणि कॉमेंट्री करते श्रुती वंजू. आणि ह्या यांच्या स्वाती क्षत्रिय इकडे फोनवर बोलतायत. त्यांना क्रिकेट खेळण्यात काय इंटरेस्ट नाही. खूप छान वाटतंय, गारगार वारा सुटलाय आणि आम्ही आता धमाल करणार आहोत. खूप अजून आम्ही मजा करणार आहोत. त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये थांबा. स्वातीच्या पुढचं मी 1 नंबर. 1, 3, 2, 4, 6, 2 आहे. मी 5 आहे. फर्स्ट. हे माझा नंबर किती आहे? 4. इंटरनॅशनल दर्जाचे बॉलर श्री अक्षय क्षत्रिय, ज्यांच्या हातात सहजासहजी बॉल राहत नाहीये. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कोंबडी चोर संकेत घाणेकर आणि यांनी लगेच प्रचिती दाखवली आपल्या क्षेत्ररक्षणाची. सुंदर असं क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळते आपल्याला संकेत घाणेकर यांच्याकडून. उलटी टोपी, प्रेक्षकांचा भरघोस प्रेक्षकांचा इथे समावेश आणि इथे कॅच सुटलेली आहे माझ्याकडून. आम्ही आता भरपूर खेळलो. आता दमून आम्ही जातोय आमच्या टेंट मध्ये. मस्त क्रिकेट खेळलो, बऱ्याच दिवसांनी बॉक्स टाईप गेलो. चला तर आमचा मित्र आहे, खूप लांब मारायला लागला. मग आम्ही जरा बॉक्स टाकला, बॉक्समध्ये बॉक्स क्रिकेट खेळलो नंबर पाडून. अगदी शाळेत पाडायचो ना नंबर, अशी बॅट पकडून त्याच्या खाली मातीत लिहायचो, मग एकेकाने चूज करायचा. तसे नंबर पाडले आणि आम्ही खेळलो मस्त.
आता इथे आमचं गिटार पेटलंय. तर आम्ही आता चाललोय जातोय तिथे. टेंटमध्ये. आता थोडासा नाश्ता करणार आम्ही, मिसळपाव आहे. त्यानंतर चेंज वगैरे करणार, फ्रेश होणार आणि नंतर मग इकडे गेम सुरू होतील. मग आम्ही गेम वगैरे खेळू. Yes. चला. चला भेटू, बाय. आम्ही खूप गेम खेळलो, पण सॉन्ग लावलेली होती त्यामुळे कॉपीराईटचा इश्यू असतो. त्यामुळे मी ते काही सीन आहेत ते मी डिलीट केले. त्यानंतर आम्हाला लागली भूक, आम्ही आलो मग बार्बेक्यू खायला. बार्बिक्यू खाऊन आम्ही परत नाचायला आलो, कारण मस्त डीजेवर सॉंग्स लावली होती, सगळीजणं डान्स करत होती. मग आम्हालाही डान्स करण्याचा मोह काही आवरला नाही. तर बॅकग्राऊंडला भरपूर बॉलिवूडची गाणी लागली आहेत, कॉपीराईटचा इशू. त्यामुळे मग मी आता व्हॉइस ओव्हर देते. आणि इकडे तुम्ही बघू शकतात सागर आणि हे अक्षय, त्यांच्या म्हणजे दोघेही बड्डे बॉय, त्यांची धमाल. त्यानंतर मस्त गरबाची गाणी लावली आणि आम्ही खूप सारा गरबा डान्स केला खूप. आणि खरं सांगायचं ना की याआधी आम्ही कॅम्पिंग केलं आहे, पण ग्रुपने कॅम्पिंग करायची मजाच काही वेगळी आहे. इथे बोनफायर पेटवलाय आणि आता आमचा लाईव्ह कॉन्सर्ट सुरू होईल. आम्ही हो मग आम्ही तयारीत आलोय एकदम. तुझ्याकडे जॅकेट आहे. खूप थंडी आहे, आता थंडी वाजायला लागली. आम्ही बसलोय, आता सॉन्ग सुरू होतील, आम्ही थोडा वेळ एन्जॉय करणार. सगळ्यांनाच घेते. मी म्हणतोय आपला आले असते तर आपण पेट्रोल तिथे अजून एक वेगळी शेकोटी लाकडात काढीवर. होय ना, बघू. आमचा पण विचार आहे शेकोटी पेटवायचा. तर आता आम्ही गाणं एन्जॉय करतो. पुढे हो येते. ऑलराइट, सो मैंने देखा था गेम्स के नाम में तो भाई काफ़ी लोग थे. अभी लगता है काफ़ी सारे लोग सो गए. झंझट बढ़ गई है अभी. ऐसा लग रहा है काफ़ी लोग सो गए. किसी ना किसी को है बनाया है, किसी के लिए तेरा मिलना है, उस रब का इशारा मानो मुझको बना तेरे जैसे ही किसी के लिए. कुछ तो है तुझसे राबता, कुछ तो है तुझसे राबता. कैसे हम जाने हमें क्या पता, कुछ तो है तुझसे राबता. तू सफर है फिर क्या फिक्र है, जीने की वजह यही है मरना इसी के. को जो बाकी आके तुझे समझाए, तू जाने ना, तू जाने ना, तू जाने ना, तू जाने ना. मिलके भी हम ना मिले, हमसे न जाने क्यों लीलों के फासले, तुमसे न जाने क्यों कैसे बताए कि है एक महका महका सा पैगाम लाती है. मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है. पल पल दिल के पास तुम रहती हो.